चंदन गंध झा देवा आनंद कंदा श्रीपते दयेचा सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः श्री योगेश्वरा मनाची सुमने बाईसाचा उजवाटी तैसाची नदी जोंधळा भाग्यवंतासी गणे सोहळा पामरा काय मिळे पामरा हे परनिष्ठाचे चंदन भाळ प्रदेशी दाविला सुगंधे तंत करावे देवा मनाची सुमने माझी अर्पितो भाव करावे श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री गोपाल श्री दत्तात्रेय महाराज की महाराज की श्री चक्रपाणी महाराज की जय। खाली गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर श्री दत्तात्रेय रांगोळीच्या बाजूने एवढी कष्टाची रांगोळी श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तदहं भक्तस्वरूपमस्नामि प्रयतात्मन यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदरूपणम् तत्कुरुष्व मदरूपणा। श्री गोपाल कृष्ण महाराजा श्री दत्तात्रेय प्रभु महाराजा श्री चक्रपाणी प्रभु महाराजा श्री गोविंद प्रभु महाराजा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजा आपण सर्व या दिनाच्या घरी येऊन आपण भोजन करावे जी हे अन्न तामस राजस सात्विक निर्गुण करून आपण स्वीकार करावे आणि आपला उच्चिष्ट प्रसाद आम्हाला द्यावे जी। श्री दत्तात्रेय प्रभु महाराजा जसे आपण प्रसन्न मनाने कोल्हापुरी भिक्षा करून पंचाळेश्वरी आत्मऋषीच्या निमंत्रणावरून आपण इथे येऊन भोजन करता आणि सर्व भक्तांकडे ममतेने कृपादृष्टीने पाहून त्यांचे सर्व अधदैविक अधभौतिक आध्यात्मिक सर्व प्रकारचे दुःख दूर करता तसेच
आमच्या या येऊन आपल्या कृपा प्रसादाने हे निर्गुण अन्न स्वीकार करून आपण आम्हास विशिष्ट प्रसाद द्यावा श्री दत्तात्रेय महाराज श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। त्याच व्हिडिओ ठेवून कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोविंद चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री गोपाल कृष्ण महाराज संकल्प सोडा। श्री महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। संकल्प गोविंद प्रभु महाराज की जय। स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। विनम्र हो निरा स्वामी विनम्र हो निरा विकास दामोदर विनवी श्री चक्रधर राया विराग्या हो चक्रधरा विराग्या हो चक्रधरा स्वामी विराग्या हो चक्रधरा भक्ति गंध हे भावनी भाव पुष्प हे भावनी परिमंगल पूजा विराग्या हो चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। ओ वाळू आरती तुझला श्री कृष्ण प्रेम मजला। ओ वाळू आरती तुझला श्री कृष्ण प्रेम मजला। तव अनुपम लीला तव अनुपम लीला विख्यात असे जगताला हे जगताला वर्णिता शेषही समला किती तुझला श्री कृष्ण प्रेम द्या मजला। ओ वाळू आरती तुझला श्री कृष्ण प्रेम असे निर्गुण थोर जीवाला त्रास तुझला आळवाने गेला ब्रह्मानी कशान तुझला श्री कृष्ण प्रेम केले बाधाला होनी भगवती गेला प्रेमना मंगल आरती योगेश्वरा मंगल आरती योगेश्वरा नमो जय जय देवा श्री चक्रधरा नमो जय जय देवा श्री चक्रधरा। पंचारती उजळूनी मनी भाव पंचारती उजळूनी मनी भक्ती निरंजना दीप पाजळूनी भक्ती निरंजना तुला पद पकवान्य
श्रीचक्रधरा नमो जय जय देव श्रीचक्रधरा मंगल आरती योगेश्वरा मंगल आरती योगेश्वरा नमो जय जय देव श्रीचक्रधरा नमो जय जय देव श्रीचक्रधरा श्रीदत्ता गुणरत्ना भोजनासि होयाना उत्तम पात्रा षडुरसन्ना द्विस्तारिले सगुणा जय जय श्रीदत्ता गुणरत्ना भोजनासि होयाना जय जय श्रीदत्ता गुणरत्ना कोल्हापुरची भिक्षा करोनी भोजन करिसी नित्य दिनाला भोजन करिसी नित्य दिनाला दोन प्रहर सुरराना जय जय श्रीदत्ता गुणरत्ना भोजनासि होयाना जय जय श्रीदत्ता गुणरत्ना भोजनासि होयाना उत्तम पात्रा षडुरसन्नादिस्तारिले सगुणा जय जय श्रीदत्ता गुणरत्ना भोजनासि उपहार प्रभु मम पंच अवतार तुम्ही आरोग्यला विजय करावे मम सदनाला विजय करावे भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्रौरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यत्संवेद सवेदमे पुनस्तूर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा पूर्णा प्रवृद्धा विषयप्रबला अदस्य मूलाननुसन्ततानि कर्माणि बन्धेनि मनुष्यलोके रूपमस्ते तथोपलभ्यते ग्रन्थो न जाने न च सम्प्रतिष्ठा स्वत्वमेनं सुयोगमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तात्परिमार्गितव्यं यस्मिन् यथानानि वर्तन्ते भूयात् एव चातं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसृता गुणानि निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा वन्दे युक्ता सुखदुःखसङ्गे गच्छन्ति मूढा पदमव्ययम् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावतो यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम तमैवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनश्शास्त्राणि निरानि प्रकृतिस्थानि गच्छति वाप्नोति चाप्युत्क्रामतीश्वर द्वैतानि सम्यक् वायुर्गन्धानि वासया श्रम चक्षुस्पर्शनं च रसंघ्राणमेव अधिष्ठाय मनुष्यायं विषयानुपसेते स्थितमपि भुञ्जानं गुणान्वितं विमूढानानुपतन्ति पश्यन्ति चक्षुषा योगिनश्चैनं पश्यन्त्यवस्थिताः एतान्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसा नित्यगतं तेजो यद्भासयते यश्चन्द्रमस्याच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् च भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णामिरहमेव विद्यो
क्षरश्चाक्षर एव च सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते पुरुषस्त्वन्या परमात्मेतु जागृतो यो लोकात्माविश्य विभर्तव्य ईश्वर तस्मत्क्षरमतीतोऽहमक्षरादपि उत्तमः अतो योगे वेदे च प्राधिता पुरुषोत्तम मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत विगुह्यतमं शास्त्रं वेदमुक्तं मया एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत श्रीमद्भगवद्गीतासु सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः गोपाल कृष्ण महाराज दत्तात्रेय महाराज वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे सह्याद्रिशिखरे रम्यं अनसूया त्रिनन्दनं समन्ते परमानन्दनं श्रद्धात्रेयं जगद्गुरु नगरे जातं द्वारावत्यां निवासिनं चक्रपाणिं जनकाद्विजनन्दनं लम्बोदर संबोधं काणवादनन्तनायकं प्रभो नमामि गोविन्दं जीवाद्याविभञ्जकम् विशालदेवस्य नित्यमुक्ति प्रदायकं परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरविभो माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव देव विद्या द्रविणं त्वमेव महाराज श्री चक्रपाणि महाराज श्री गोविंद प्रभु महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सत्य सनातन महात्मा साढ़े सोळाशे तीर्थस्थानी चतुर्वेद साधन यांच्या घरी श्री पंचवतार उपहार महोत्सव साजरा करण्याचे गेल्या 12 वर्षापासून चालू होतं आणि 12 वर्ष होऊन गेले बाबा. वर्षानंतरच झालं. हो 2012 मध्ये झालं होतं. आता 24 मध्ये झालं. आणि त्यावेळी मातोश्री होती आणि तिची खूप इच्छा होती की माझ्या घरी उपहार व्हावा अशी आईची इच्छा होती आणि त्या प्रकारे प्रमोद भाऊ, त्यांची पत्नी अर्चना ताई, किशोर भाऊ आणि यांचे पिताजी अशा या आमच्या अमरावती जिल्हा उदापूर येथील आमची जी जन्मभूमी आहे बाबा, तिथे माझी दीक्षा झाली. तर अशा या गावचे उदापूरचे जिल्हा अमरावती आणि हे नोकरी निमित्ताने इथे आलेले आहे, इथे स्थायिक झालेले आहे. आणि प्रमोद भाऊला 2 बहिणी, एक वंदनाताई आहे आणि एक आमची बाली नाव काय रुपाबाई. अशा या 2 पोरी आणि 2 पोरं असा हा भाऊंचा परिवार होता. आणि आमची मनोरमाबाई खूप धार्मिक, म्हणजे यांची आई अखंड नामस्मरण करत राहायची आणि देवाने त्यांना दीक्षा घेतली. तर अखंड नामस्मरण करीत राहायचं असं हे कुटुंब आणि मानवा पंथीयांसाठी समर्पित असं हे कुटुंब. आणि आज या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्री नायंबास बाबाजी उर्फ सेंगराज बाबाजी शास्त्री मकर धोकरा आणि इतकंच नव्हे तर महानुभाव पंथाचं एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व, विद्वत्ता प्रचूर. बाबांनी काही दिवस विचारशास्त्र नावाचं मासिकही काढलेले आहे. म्हणजे धर्मसेवा खूप करण्याचा बाबांचा मानस आहे आणि त्याप्रमाणे करीतही आहेत. आतापर्यंत मला वाटते बाबा 100 आपले पूजा 111 बाबांनी आजपर्यंत ब्रह्मविद्या शास्त्राचे प्रवचन केलेले आहे. आणि शेवटचं म्हणजे सर्वात मोठं प्रवचन बाबांचं
मागच्या वर्षाला झालेले आहे. म्हणजे सर्वात मोठं आणि खूप म्हणजे 41 दिवसात चालणारं असं ते महावाक्य प्रवचन होतं. आणि आता हे बाबांचे 10 दिवस 11 दिवस विचारशास्त्र आचारशास्त्र महावाक्य असं म्हणजे प्रवचन चालूच असतात. आणि बाबांच्या हातून या विदर्भामध्ये खूप धर्मसेवा घडलेली आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे महानुभाव पंथ आहे तिथे तिथे बाबा पोहोचलेले आहे आणि सर्वांना महानुभाव पंथीय तत्वज्ञान समजून सांगत आहे. असंही व्यक्तिमत्व आज इथे प्राप्त झालं. आणि विशेष म्हणजे आमची सौ अर्चनाताई ही बाबांची अवधूत आहे. वर्ष असताना त्यांनी उपदेश घेतलेले आहे अशी आमची अर्चनाताई. आणि बाबांसंग आलेली या साध्वी ताई तसेच आमचे तपस्वी सुरेश दादा. तर असा हा परिवार म्हणजे वेळात वेळ काढून बाबा आज म्हणजे छिंदवाड्याच्या तिकडून आणलेले. उभार सोडला तिथे 50,000 उभार होता. मी रात्रीच मुक्कामी गेलो आणि सकाळी जाणं म्हटलं मी पारायण करतो निघतो. तर अशा प्रकारे म्हणजे पहा गोपीराज बाबा आणि पाचराज बाबा तिथे आहेत. म्हणजे शिष्येच्या इथे तो उपार सोडून आले आणि मी सुद्धा एक करून आलो. जळगावला एक कार्यक्रम होता कालचा उपाराचा तो करून मी रात्रभर चालत सकाळी इथं पोहोचलो. म्हणजे आम्ही दोघंही आमच्या शिष्यांसाठी आम्ही तत्पर आहोत. असे बाबांचं व्यक्तिमत्व इथं प्राप्त झालेलं आहे. आणि बाबांनी आपल्या सर्वांना आपण शांतता राखा. बाबा आपल्याला 2 शब्द सांगतील. बाबा आपल्याला भूषित करावनीरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. आता दरवाजाच्या बंदी त्यांच्या जे गतीने त्यांच्या या वास्तूमध्ये श्री पंचावतार उपहार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भगवान श्री चक्रधर प्रभूंनी 5ही अवतारांचं निरूपण केलेलं आहे महिम भट्टांना. आणि म्हणून पंचकृष्णाला आपण पूर्ण परब्रह्म परमेश्वर म्हणून मानत असतो, त्यांचं भजन पूजन करत असतो. अशा प्रकारचा हा जो पंच अवतारांना पूजन अर्चन जो विधी करण्याचा आपल्या परंपरेमध्ये प्रघात सुरू आहे त्याला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महिम भट्टांना आचार्य श्री नागदेवाचार्यांना पंच अवताराचं निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून पंच अवतारांचं भजन पूजन निधिध्यासन स्मरण चिंतन मनन त्यांच्या लीळांचं श्रवण किंवा निरूपण हे या पंथामध्ये चालत असते. मानव संप्रदाय हा हिंदू धर्मांतर्गत अत्यंत महत्वपूर्ण धर्म संप्रदाय आहे. आणि हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत, अनेक प्रकारचे मार्ग आहेत, अनेक प्रकारचे पंथ आहेत. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, दत्त संप्रदाय, शैव संप्रदाय, अनेक संप्रदाय आहेत. परंतु अनेक संप्रदाय जे आहेत ते अनेक देवी देवतांना पूजणारे संप्रदाय. पण महानुभाव संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की हिंदू धर्मामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वराच्या विचारधारेप्रमाणे चालणारा, पूर्ण परब्रह्म परमेश्वराची उपासना करणारा, ती एका परमेश्वराची उपासना करणारा अशा प्रकारचा हा महानुभाव संप्रदाय आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचं सर्व संप्रदायामध्ये फार मोठं वैशिष्ट्य आहे. कारण हा परमेश्वराने जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानानुसार चालणारा पंथ आहे. आणि इतरत्र जे त्या ऋषीमुनींनी सांगितलेलं किंवा त्या संप्रदायाचे जे अध्वर्यू होऊन गेले, संप्रदायाचे चालक मालक संचालक होऊन गेले, प्रवर्तक होऊन गेले,
त्यांनी सांगितलेल्या विचारांचं त्या संप्रदायामध्ये कार्य चालत असतं. पण मानव संप्रदाय हा कोण्याही जीवाने सांगितलेल्या विचारावर चालणारा नाही, देवतेने सांगितलेल्या विचारावर चालणारा नाही, तर तो पूर्ण परब्रह्म परमेश्वराने जे उपदेश केलेला आहे, जे वचन निरूपण केलेले आहेत, जे सूत्र सांगितलेले आहेत, श्रीमद भगवद्गीता श्री गोपालकृष्ण महाराजांनी जी सांगितलेली आहे किंवा श्री दत्तात्रय प्रभूंनी जे यदुराजाला ज्ञान दिलेलं आहे उद्धव गीतेच्या माध्यमातून, ते आपल्यापर्यंत भगवान श्रीकृष्ण महाराजांनी पोहोचवलेलं आहे. अशा या 3 पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार, उभयविश्व अवतार यांच्या ज्ञानानुसार चालणारा हा संप्रदाय आहे. मग इतर लोकांना जर अवघड वाटतं, हे लोक असे कसे काय आपल्या एकाच देवाला बसतात, आपल्या देवाला मानतच नाही, आपल्या देवतेचा प्रसादच खात नाही. त्याला कारण तसं आहे की परमेश्वराने सांगितलेल्या वचनाचं पालन करणारे हे लोक आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण कुणीकडे जातो, इतर संप्रदायाला कुणीकडे, सकाळी या देवाला, दुपारी त्या देवाला, संध्याकाळी त्या देवाला, रात्री त्या देवाला, म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या देवतांचे उत्सव सर्वीकडेच आपण जातो. व सर्वीकडेच जातो म्हणून आपण पण आलो पाहिजे. जर देवतेकडे आपण जातो सर्वीकडे, मग देवाकडे काय येऊ नये. मानव पंथातले लोक जर देवाची, परमेश्वराची उपासना करतात, मग परमेश्वराकडे जाणं हे श्रेष्ठ आहे का नाही. कुणीही धर्माचा तुम्ही आचार करा, पण जर मानव संप्रदायामध्ये एखादा असा उत्सव आहे, कार्यक्रम आहे, तर आपण आवर्जून तिथे गेलं पाहिजे. आणि इतरत्र देवी देवतांची उपासना, पूजा अर्चना चालते, तिथे प्रत्यक्ष या विशेषांच्या माध्यमातून, या देवपूजेच्या माध्यमातून कुणाची उपासना चालते, समजलं तुमच्या लक्षात आलं, परमेश्वराची उपासना. म्हणून आपण एक संधी आपल्याला मिळालेली आहे, जे पंथीय नाहीत त्यांच्यासाठी, की पंथीय नसलेल्या लोकांना सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे की आपल्या कोणातरी संबंधी याच्याकडे किंवा आप्तगोत्र मित्राकडे जर परमेश्वराची उपासना चालत असेल, तर देवी देवतांचा प्रसाद घेऊन आपण स्वतःला धन्य मानतो. त्यापेक्षा परमेश्वराचा प्रसाद जर आपल्याला मिळाला तर आपण कृतकृत्य झाल्याचं समाधान मानलं पाहिजे. हे म्हणायचं नाही मानवापंथीय अनुयायांनी खावं का न खावं आपल्या देवतेचा प्रसाद, पण आपण सर्वीकडेच खातो म्हणून इथे घाललं पाहिजे. लक्षात आलं का. नाही तर तुम्ही आमचं खात नाही तर आम्ही तुमचं खात नाही, असं नाही. यांचं नियम आहे, यांचं व्रत आहे, तुम्ही नियमाने चालत नाही, हे व्रताने चालतात. तुम्ही गुरुवार करता, शुक्रवार करता, शनिवार करता, त्या दिवशी आम्ही तुम्हाला आग्रह केला की बाबा जेवण करा, चांगलं दुपाराचं पंचपक्वान्न आहे, तुम्ही जेवण करा. तुम्ही काय म्हणता, नाही नाही आम्हाला चालत नाही. का नाही चालत. शनिवार आहे तुमचा, शुक्रवार आहे, गुरुवार आहे, सोमवार आहे, अशा वेगवेगळे जे असतात. मग याचा अर्थ त्या अन्नाबद्दल काही विरोध आहे का, त्या देवाबद्दल काही विरोध आहे का. पण ते तुमचं व्रत आहे, एका दिवसापुरतं का होईना, म्हणून तुम्ही ते व्रत पाळता म्हणून तुम्ही जेवत नाही. अशा प्रकारचं मानवपंथी अनुयायी जे लोक आहेत, साधूच नाही तर जे उपदेशी लोक आहेत, त्यांचं एका दिवसाचं व्रत नाही, हे आयुष्यभराचं व्रत आहे. आणि व्रतासाठी आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे की नाही. नाही म्हणतात प्रसाद देतो ना का, हे हरकत नाही. प्रसाद घ्यायचा आणि कुणाला तरी द्यायचा, त्या प्रसादाची अवहेलना, त्या देवतेची अवहेलना. त्यापेक्षा ते स्पष्टपणे सांगतात आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, आम्हाला ते चालत. पण तुम्ही आम्हाला चालता, आम्ही तुमच्या घरी येतो. म्हणजे एकमेकाचे संबंध असे दुरावले नाही पाहिजे धर्माच्या माध्यमातून, ते एकमेकाला आपण सहकार्य केलं पाहिजे. हा भाव जे पंथीय नाहीत अशा लोकांनी समजून घेतला पाहिजे. कारण बरेचसे यांचे संबंधित लोक उपदेशी आहेत असं नाही, अन्य लोक सुद्धा आहेत, तर त्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे की आपण देवी देवतांचे भक्त आहोत आणि हे लोक परमेश्वराचे भक्त आहेत. आणि गीतेमध्ये गोपालकृष्ण महाराजांनी काय सांगितलं आपण लक्षात ठेवा. तेवढंच मी तुम्हाला सांगतो आणि माझे विचार थांबवतो. एकच महत्वाचं सांगितलं देवाने अर्जुनाला की एवढं सारं गीता निरूपण करून तुला काय कळालं काय नाही कळालं हे महत्वाचं नाही, पण गुह्याचे गुह्य तत्वज्ञान मी तुला सांगतो आता.
की सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा तू त्याग कर, माम एकम शरणम व्रज, मला एका शरण ये. मला शरण ये असंही म्हणता आलं असतं देवाला, पण एकाला म्हटलं. आपण त्याच्याबरोबर राधेला जोडून देतो, गोपिकांना जोडून देतो, पण महानुभावांचा कृष्ण हा गोपिकांबरोबर खेळणारा कृष्ण नाही. आहे तो, त्याने काही लीळा केलेले आहे, परंतु महानुभावांचा कृष्ण राधेबरोबर रमणारा कृष्ण नाही. तर महानुभावांचा कृष्ण परमेश्वर अवतारांच्या ओळीमध्ये बसणारा कृष्ण आहे. श्रीकृष्ण, श्री दत्त, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पंच अवतार जे आहेत ते कोण आहेत? पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि याप्रमाणे कधी कधी संधी आपल्याला उपलब्ध झाली तर आवर्जून आपण आलं पाहिजे, गेलं पाहिजे परमेश्वराचे कार्यक्रम जिथे होतात तिथे. हे मानू नये की हे आपल्याकडे येत नाही येत तर चांगली गोष्ट आहे. म्हणून त्यांना म्हणा तुम्ही येऊच नका, आले तर आमच्या इथे खाऊच नका, तर तुम्हाला चालत नाही, हे आपण त्यांना आठवण करून द्यायची. उलट त्यांचा धर्म आपण रक्षण करायचा. धर्मो रक्षती रक्षित, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करत असतो. मग आपलं रक्षण कोणी केलेलं आहे? धर्माने आपलं रक्षण केलेलं आहे. आपण जर अधार्मिक असतो तर आज कुठल्या कुठे असतो, कोणी जेलमध्ये असतं, कोणी पागलखान्यात असतं, कोणी कुठे असतं, कोणी कुठे असतं. पण आपण धर्माचं आचरण करतो, कोण्या का होईना, कोणी धर्माचं असो, पण जे धर्माने राहणारे लोक आहेत त्यांचं रक्षण कोण करतं? धर्म करत असतो. तुम्हाला व्यसनाकडे जाऊ देत नाही. दारू पिणे, मांस खाणे, अंडे खाणे, हे या गोष्टी तुम्हाला प्रतिबंध कोण करतो? धर्म करतो. आणि म्हणून तुम्ही सात्विक आहात. आणि हे तर मांस, मटण, अंडी आपण खातात, मुलांनाही खाऊ घालतात. काय तुम्हाला त्यात प्रोटीन असते. आणि हत्ती कधीतरी मांस खातो का? घोडा कधीतरी मांस खातो का? मग त्याच्यात कुठून प्रोटीन मिळतं? कुठून ताकद येते एवढी? अश्वशक्ती कुठून येते? आपण शाकाहारी राहिलो तर आपल्याला शक्ती येणार नाही का? उलट परमेश्वराची आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. त्या व्रताने आपण राहिलं पाहिजे. ज्या धर्माचे तुम्ही आचरक आहात त्या धर्माचा विचार आत्मसात केला पाहिजे आणि सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शाकाहारी, निर्व्यसनी अशा प्रकारचं जीवन जर तुम्ही जगत राहिले तर तुमच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे की सर्व जीवांचं कल्याण झालं पाहिजे. पण आपणच आपल्या कर्माने आपलं अकल्याण ओढवून घेतो, नरक जोडून घेतो. आपण अनेक प्रकारच्या दुःखामध्ये जात असतो. म्हणून 84 लाख योनीमध्ये मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. त्या मनुष्य योनीमध्ये आपण आलेलो आहोत. आपण चांगला विचार केला पाहिजे, चांगला आचार केला पाहिजे आणि चांगलं आपलं जीवन घडवलं पाहिजे. हा त्या पंचावतार उपहार महोत्सवाचा उद्देश. आता ते आम्ही तुम्हाला शब्दाने सांगितलं, पण शब्दाने कोणी सांगितलं नसेल तरी उपहार दाखवला, उपहाराच्या आरत्या म्हटल्या, तुम्ही तल्लीनतेने भक्तिभावाने तिथे उभे राहिले, जेवणाचा प्रसाद घेतला, उपहाराचा प्रसाद घेतला, तरी तुमचा अनंत पापाचा नाश होणार. मग आपल्या पापाचा नाश झाला पाहिजे असं वाटतं का नाही सर्वांना? तो कोण करणार? अशा प्रकारचं कर्म आचरून, धर्म आचरून आपण आपल्या पापाचा नाश करण्याचा प्रयत्न करायचा असेल त्या धार्मिक विधीमध्ये सहभागी झालं पाहिजे. या ठिकाणी महंत आचार्यगण येतात. यांचेही मार्गदर्शन हे आपल्यासाठी फार मोठं कल्याणकारी असते. त्यांचं दर्शन सुद्धा आपल्या पापाचा नाश करणारा आहे आणि आपल्या जीवनाला एक योग्य वळण लावणारा आहे. हा त्या पंचअवताराचा उद्देश आहे. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री पांडुरंग बाबा हे फार मोठे ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित आहे. आणि मला एक अडचण पण निर्माण झाली होती. मी आता तुमच्या ठिकाणी उशिरा येतो आहे, पण बाबांना तुम्ही बोलवा. बाबा जिथे कुठे असतील फोन करा, निश्चित येतील. असं कालच माझं बोलणं झालं आणि ते म्हटले अमरावतीकडे बाबा आहेत असं सांगितलं. म्हणजे त्यांना पूर्वक बोलवा. त्यांच्याकडे देवपूजा आहे. देवपूजा साधारण देवपूजा नाही. ज्या ठिकाणी गोपालकृष्णांनी लीळा क्रीडा केली त्यांचे
वैशिष्ट्य आता स्पर्श ज्या ठिकाणी होतो ते भूमी सुद्धा पवित्र होऊन जाते. भागवतात हे सांगितलं, यत्र परेशस्य नाम भुज सन्निधी तत्र तत्र नमस्कारो केशवम प्रतिगच्छति. त्या त्या ठिकाणी जर वंदन केलं, परमेश्वर अवताराच्या लीळा केलेने पवित्र झालेल्या या पाषाणांना दुरून जरी आपण हात जोडून वंदन केलं तर ती आपली पूजा जी आहे, आपला नमस्कार जो आहे तो साक्षात परमेश्वरापर्यंत पोहोचतो. असे पवित्र विशेष प्रसाद वंदन महत्वाचे विशेष बाबांच्या पिढीमध्ये आहे. त्यांना म्हटलं बाबांची देवपूजा बोलवा, कारण मी काही देवपूजा घेऊन निघालो नाही आणि मी परस्परे छिंदवाड्याहून येणार आणि इथून डायरेक्ट बिल्हाळ्याला जाणार, मकर वगैरे काही जाणार नाही. आणि म्हणून त्यामुळे आता बाबांना तुम्ही आग्रह करा आणि त्यांनी आग्रह केला. बाबांनी बिलकुल त्यांच्या आग्रहाला मान दिला, विनंतीला मान दिला आणि बरोबर या ठिकाणी अगदी वेळेच्या आधीच ते उपस्थित झाले. त्यामुळे माझं म्हणजे काय झालं, जी काही चिंता वाढलेली होती ती शांत झाली. ते आता प्रमोद भाऊ दंदींचं हे जे कार्य आहे म्हटलं सुरू करून द्या. मी आरती संपता येतोच, पण एवढ्या तातडीने आमच्या सारथ्याने आम्हाला आणलं की तिसऱ्या आरतीलाच आम्ही इथे पोहोचलो. आणि माझ्या हातून हा उपहार घडून घ्यायचा असेल म्हणून पंचवंशाच्या उपहारामध्ये मी सहभागी झालो. श्री प्रमोद भाऊ दंदी, सर्व दंदी परिवार, त्यांचा सर्व आप्तगोत्र मित्र परिवार त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान तुम्हाला प्राप्त व्हावं आणि आलेले विघ्न संकट दूर व्हावेत आणि परमेश्वराच्या भक्तिमार्गाकडे तुमची वाटचाल व्हावी अशा प्रकारची शुभेच्छा देऊन लांबलेले विचार या ठिकाणी थांबवतो. आणि त्यानंतर बाबा सुद्धा आपले दोन शब्द सांगतील. बाबांनी जो आपल्याला उपदेश केला तो अतिशय महत्वाचा होता. कारण एक भक्ती विशिष्टते, एक भक्तीचंच वर्णन कोणीही करतो. म्हणून शंकराचार्यांनी म्हटलं, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूलमध्ये प्राप्ते सन्निहिते तू मरणे. सन्निहित मरण आहे आपल्याला माहिती नाही. जो बिडूक आहे तो किड्याला खायला पाहतो आणि बेडकाला खाण्यासाठी सर्प त्याच्या पाठीमागच आहे, सर्पाला खाण्यासाठी दुसरा प्राणी त्याच्या मागच आहे आणि यांना मारण्यासाठी माणूसही आहे. माणसाला स्वर्गा म्हणजे आकाशातलं खाणं पुरत नाही. पक्षी असो काही असो तो खातो. सरपटणारे जे प्राणी आहे ते खातो, जे जलचर आहे ते खातो, म्हणजे खातच राहतो. तरी याचं प्रोटीन काही बरोबर नाही. परंतु स्वामींनी सांगितलं युक्त आहार विहार, युक्त चेष्ट युक्त आहार म्हणजे शाकाहार. कट्वम ललना तीक्ष्ण तीक्ष्ण उच्च विधायन, कडू गोड आंबट तिखट षडरसी भोरे असे पक्वान्न तुम्हाला खाण्यासाठी दिलेले. आणि तुमचा जो जबडा आहे तोही काही मांसाहारासाठी नाही. तुम्ही जर एखादा खडा लागला तर तुम्ही पूर्ण घास पिकून देता, परंतु ते तर नुसते हाडकच खातात, कडम 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 कडम. तर हे जे दाता आहे, हे जे सुळे आहे, याची बनावट मांसाहारासाठी मनुष्याच्या निश्चितच नाही. ते जे आहे जे शाकाहारी प्राणी नाही आहे त्यांची ती मांसाहारासाठी आहे. आणि असा हा प्रसाद असतो दुःख आनंद. बाबांनी सांगितलं प्रसाद खूप महत्वाचा आहे आणि तो प्रसाद इथे आपल्याला दत्त जयंती निमित्ताने पहा. आपण आपला बड्डे फक्त एकच दिवस साजरा करतो, परंतु परमेश्वरी श्री दत्तात्रय प्रभू महाराज यांचा बड्डे पूर्ण 1 महिनाभर चालतो. तर तोच आता हा बड्ड्याचा हा दिवस आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी चतुर्दशाम प्रभू बसली. चतुर्दशीला मार्गशीर्ष महिन्याच्या आणि सकाळी 4 वाजेला स्वामींनी अवतार धारण केला. जीवांचं पाप नष्ट करून त्यांना मुक्ती देण्यासाठी असा अमोघ दर्शनाचा अवतार आहे. तर तुम्हाला फक्त एवढी लीळा सांगतो आणि मग आपण जेवायला बसणार आहोत. तर अमोघ दत्तात्रय जे दर्शन आहे अमोघ आहे. अमोघ म्हणजे नष्ट न होणार. जे नष्ट होतं ते मोघ आहे, परंतु जे नष्ट न होणार आहे. एखाद्या मंत्र्याला आपल्याला भेटायला जायचं आहे, आपण पूर्ण तयारी करून निघालेलो आहे, परंतु मंत्री महोदय आपल्याला भेटले नाही. आपला जो वेळ आहे पूर्ण दिवसाचा तो वाया गेला. तसं भगवंताचं नाही आहे. जरी तुम्हाला भगवंत भेटला नाही, परंतु त्याच्यासाठी जे तुम्ही कार्य केलेले आहे, तत्परतेने जे कर्म केलेले आहे ते कर्माचं फळ तुम्हाला भेटणार आहे. असे अमोघ दर्शन दत्तात्रय प्रभू महाराजांचं अर्लक राजाला भेटलेले. अर्लक राजे
हे जे विविध तापाने दुःखी होते, त्रस्त होते आणि मातेचे ते पुत्र होते. 6 मुलं मदलसेचे स्वामींनी स्वीकार केले, परंतु हा जो 7वा होता, परंतु हा राजाच्या म्हणजे पित्याच्या स्वाधीन असल्यामुळे हे सगळे संस्कार केलेले आहेत राज्य करण्याचे. आणि जे मदलसा होते तिच्या अधीन जे होते 6 पुत्र दत्तात्रय प्रभू महाराजांच्या सर्व सानिध्यामध्ये आले, पण हा 7वा येत नव्हता. म्हणून तिने वटणीवर आणण्यासाठी आपला जो भाऊ होता ते महाराजे प्रतापी होते, तर त्यांना याच्यावर स्वारी करायला पाठवलं. म्हणजे मामाने भाच्यावर स्वारी केली, त्याला पळता होई थोडी केली. आणि जेव्हा मदलसा निघून जात असताना तिने एक पत्र ठेवलं होतं, बाळा तुला आता माझं पत्र वाचण्यासाठी वेळ नाही, तर तुला जेव्हा वेळ येईल, जेव्हा तुला वाटेल आईचं पत्र वाचावं, तर हे पाय इथं ठेवलं. आणि ती निघून गेली होती, हा ऐकत नव्हतं. तर जेव्हा मामाने स्वारी केली तर त्यावेळी तो त्रस्त झाला आणि आईची काय इच्छा आहे, आज्ञा आहे, म्हणून त्याने ते पत्र पाहिलं. त्यामध्ये लिहिलं, त्याचं भजस्मरण, आता संसाराचा त्याग कर, भगवंताचं नामस्मरण कर, त्याचं भजन कर, असा त्याला बोध झाला. आणि तो सह्याद्री पत्रावर आला. दत्त शिखराच्या पायथ्याला जेव्हा तो आला, तेव्हा त्याचं ते त्रस्त अतिशय दुःखिस्त असा चेहरा पाहून दत्त प्रभू प्रगट झाले. कारण तो मदलसेचा पुत्र होता. स्वामी प्रगट झाले आणि स्वयं म्हणतात शंभरी शंभरी शंभरी. बली म्हणजे हे राजा, शम म्हणजे शांत शांत आणि शांत. अशा प्रकारे अमृतवाणी वर्षली आणि त्याचे विविध ताप नष्ट झाले. तर असं हे दत्तात्रय महाराजांचं अमोघ दर्शन आहे. त्याचं नित्यमुक्ती भेटणार, ज्याला बी दर्शन होणार त्याला नित्यमुक्ती भेटणार, त्याला जे पाहिजे ते भेटणार. रुचिक ऋषीला 500 श्यामकंड दिलं, जे जगात कोणी देऊ शकत नाही श्री दत्तात्रय महाराज देतात. त्यांचा हा बड्डे आज प्रमोद भाऊ आणि दंडी परिवार इथं त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आमंत्रित करून आपल्यालाही भगवंताचा प्रसाद भेटावा अशी त्यांची इच्छा होती. आणि आपण सर्व उपस्थित झालात. आणि बाबा हे पण वेळात वेळ काढून इथं आलेले आहे, मी पण आलो. आणि आपण सर्व हा प्रसाद घेऊ. परमेश्वराला प्रार्थना करा, देवा आम्हाला दुःखातून संकटातून मुक्त कर. आणि महत्वाची गोष्ट, 2 दिवसानंतर 2025 लागणार आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाची शुभेच्छाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.